करडे गावात गोळीबार करणाऱ्या 5 सराईत आरोपींना 72 तासात अटक. डीबी पथकाची दमदार कामगिरी. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने एक मोठी आणि कौतुकास्पद कारवाई केली आहे. करडे गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून पिस्तुलातून 3 राऊंड फायर करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 आरोपींना अवघ्या 72 तासांच्या आत परजिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. ही घटना 18 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास करडे गावातील हनुमान मंदिराजवळ घडली होती. या प्रकरणी फिर्यादी निखिल धेत्रेकर यांच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदाराकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि त्यांच्या टीमने अहिल्यानगर येथील बस स्टँडवर सापळा रचून आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी अथर्व उर्फ टिन्या शेळके, रोहन उर्फ दाद्या पंचमुख, आदित्य लंगे, निखिल कायस्थ आणि शनी मस्के अशी त्यांची नावे आहेत. यामध्ये 2 विधी संघर्षित बालकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले अथर्व शेळके आणि रोहन पंचमुख हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोडा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे आणि मारहाणीसारखे 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ला आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार असून पुढील तपास सुरू आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे.